नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग पाहणार आहोत आणि त्या स्थूल वाचनाचे नाव आहे शब्दकोश. शब्दकोश यालाच आपण इंग्रजीमध्ये डिक्शनरी असेही म्हणतो. तर शब्दकोश म्हणजे काय? तर मुलांनो, शब्दकोश म्हणजेच शब्दांचे भंडार होय. नवीन शब्द व त्यांचे अर्थ शब्दकोशात आपल्याला मिळतात. शब्दकोश पाहायला शिकणे व शब्द संपत्ती वाढवणे या उद्देशाने शब्दकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. शब्दकोश पाहणे व ज्ञान मिळवणे आनंददायी असते ही शिकवण या पाठातून आपल्याला मिळते. चला तर मग आपण या स्थूल वाचनाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की शब्द म्हणजे काय. तर पहा मुलांनो, इथे मी शब्दाची व्याख्या तुमच्या समोर मांडलेली आहे. शब्द म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होत असेल तर त्या समूहाला शब्द म्हणजेच वर्ड असे म्हणतात. तुमच्या समोर मी दोन डिक्शनरी मांडलेले आहेत. एक आहे मराठी शब्दकोश आणि दुसरी आहे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी. तर बघा मुलांनो, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही इंग्लिश डिक्शनरी वापरतात आणि तुम्हाला माहिती असेलच की या इंग्लिश डिक्शनरीचा वापर कसा करावा, कशा पद्धतीने इंग्लिश डिक्शनरी आपण हाताळतो. परंतु मराठी शब्दकोश हा तुमच्यासाठी नवीन आहे. कदाचित काही मुलांनी मराठी शब्दकोश पाहिला देखील नसेल. तर हा मराठी शब्दकोश कशा प्रकारे हाताळावा, कशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला मुळाक्षरे दिली असतात, त्याच्यामध्ये स्वर, व्यंजन आणि बाराखडी असते, त्यानुसार आपल्याला या मराठी शब्दकोशामध्ये शब्द शोधायचे असतात. तर सुरुवातीला धड्याची प्रस्तावना आपण पाहूया. या प्रस्तावनेमध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत की दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. तर सुरुवातीच्या या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शब्दकोश आपल्यासाठी का महत्वाचा आहे, या शब्दकोशाची काय गरज आहे, हे आपल्याला पहिल्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. आणि नंतरच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहे, शब्दकोश हाताळण्यामागचं काय उद्देश आहे, ते आपण या पूर्ण धड्यामध्ये शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत एक कॉन्व्हर्सेशन म्हणजेच एक संवाद. दोन मैत्रिणींमध्ये झालेला हा संवाद आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद. शाळेची मधली सुट्टी म्हणजेच आपण त्याला रिसेस असे म्हणतो. तर रिसेस मध्ये या दोघांमध्ये हे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. तर नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना? त्यावर सायली म्हणते, हो असाच आहे. का ग? त्यावर नेहा सायलीला म्हणते, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. सायली नेहाला म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू, कसे लिहिलेले आहेत ते? तर त्यांच्या या संवादाला सुरुवात झालेली आहे आणि या संवादामध्ये सुरुवातीला तुम्हाला समजून येईल की नेहा ही कन्फ्यूज आहे आणि ती सायलीला विचारते की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या शब्दामधला जो दिन आहे त्याचा अर्थ दिवस असा होतो. परंतु बाईंनी आपल्याला जो धडा शिकवलेला आहे त्या धड्यामध्ये हा शब्द आलेला होता आणि त्या शब्दाचा अर्थ बाईंनी आपल्याला गरीब असं सांगितलं. त्यावर सायली म्हणते की दोन्ही शब्द तू व्यवस्थितपणे बघितलेले आहेत का, कसे लिहिलेले आहेत? त्यावर नेहा म्हणते,
आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. सायली म्हणते, "ह, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन." त्यावर नेहा म्हणते, "अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे." सायली म्हणते, "बरोबर. दिन शब्दात दीर्घ आहे. दीन म्हणजेच गरीब." तर पहा मुलांनो, यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेलच की दोन प्रकारचे दिन शब्द आपण इथे बघितलेले आहेत. पहिला जो दिन आहे त्याचा अर्थ आहे दिवस, डे, आणि जो दुसरा दिन आहे त्याचा अर्थ आहे गरीब म्हणजेच पुअर. तर बघा मुलांनो, लिहिण्यामध्ये, लेखनामध्ये वरवर जरी साम्य असलं तरी देखील अर्थामध्ये फार मोठा फरक आपल्याला इथे दिसून येतो. त्यावर बघा नेहा म्हणते की शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरांत वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थामध्ये किती मोठा फरक. सायली म्हणते, "आपण एक काम करूया, दोघे जणी असे नवीन नवीन शब्द दररोज शिकूया आणि त्याचे विविध अर्थ आपण समजून घेऊया." परंतु नेहा तिला एक प्रश्न विचारते, "अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारण्यासाठी." कारण ज्या ज्या वेळेला ते पुस्तक वाचत असत, ज्या ज्या वेळेला ते नवीन नवीन शब्द शोधत असत, अर्थ विचारण्यासाठी त्यांना नेहमी आपल्या बाईंकडे जावं लागत असत. तर नेहा म्हणते की आपण एकसारखं आपल्या बाईंकडे कसं जायचं. त्यावर सायली म्हणते, "आपल्याला बाईंकडे जायची गरज भासणार नाही. मला माहिती आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते." सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहित करून घेणार आहात. तर पहा मुलांनो, शब्दकोशाला आपण सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शब्दकोश म्हणजे डिक्शनरी, ज्यामध्ये शब्द संग्रह म्हणजे शब्दांचा साठा असतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये कलेक्शन ऑफ वर्ड्स असेही म्हणतो. तर या शब्दकोशाला आपण सुरुवात केलेली आहे. आपण सुंदर असा संवाद नेहा आणि सायलीमध्ये झालेला आहे, तो पाहिलेला आहे. तर कशा पद्धतीने या दोघांमधील संवाद आपल्याला सांगू इच्छितो की शब्दकोश जर आपल्या जवळ असेल तर आपण सहजरित्या त्यांचे अर्थ पाहू शकतो. कोणताही नवीन शब्द वाचनाद्वारे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्या नवीन शब्दाचा अर्थ आपण सहजरित्या या शब्दकोशामध्ये पाहू शकतो. तर पुढच्या तासिकेला आपण पाहणार आहोत की या शब्दकोशाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, हा शब्दकोश कशा रीतीने हाताळावा, शब्दकोशामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि शब्दकोशाची पूर्णपणे क्रिया कशी आहे, प्रोसिजर काय आहे, ते आपण पुढच्या तासिकेला समजून घेऊया. धन्यवाद.